एवढी घाई कशाला करतोस? तुझे दादा जाणारच आहे. मग आपण दोघेच आहोत 5-6 दिवस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मावशीचा मुलगा लग्नानंतर नोकरीला लागला होता. अगोदर तर कोणाला वाटत नव्हतं की तो नोकरीवर लागेल, कारण तो एवढा पण हुशार नव्हता. मावशीने त्याचे लग्न करून दिले आणि लग्न झाल्यावर 5-6 महिन्यानंतर तो नोकरीवर लागला. तो जसा नोकरीवर लागला तसा तो बायकोसोबत वेगळा राहू लागला. मावशीचा मुलगा विनायक माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठा होता. मी त्याला दादा म्हणायचो. तो दिसायला एवढा पण चांगला नव्हता, पण त्याला बायको मात्र रूपवान भेटली होती. त्याची बायको सुरुवातीपासून माझ्याकडे आकर्षित झाली होती, कारण मी विनायकपेक्षा दिसायला भारी होतो. विनायकची बायको कविता मला नेहमी बोलवायची तिच्या घरी, पण मी कधी कधी जात होतो. ते आता राहायला गावापासून दूर गेले होते. एका मोठ्या शहरात आता ते दोघे राहत होते. कविता वहिनीने मला एक दिवस फोन केला आणि मला ती म्हणाली, तू आमच्या घरी ये 5-6 दिवस. तुझे दादा बाहेर जाणार आहे, त्यांना नोकरीचं काम आहे. मग मला सोबती कोणी नाही, त्यामुळे तूच ये. मी दुसऱ्याच दिवशी विनायकच्या घरी गेलो. कविता वहिनी अगोदरपेक्षा जास्तच रूपवान दिसत होती. ती आता शहरामध्ये राहत होती. कविता वहिनी अगोदरच माझ्याकडे आकर्षित होती आणि मी तिथे गेल्यावर तिला मी असं बघितलं की आता मीच तिच्याकडे आकर्षित झालो होतो. कविता वहिनी अंघोळीहून आली आणि मी तिला बघितलं. मला बघून कविता वहिनी थोडी पण सावरली नव्हती. ती माझ्याकडे बघून परत, मी तर कोणताही विचार न करता तसंच कविता वहिनीला जवळ ओढलं आणि तिथेच. कविता वहिनी म्हणाली, एवढी घाई कशाला करतोस? तुझे दादा जाणारच आहे आज बाहेरगावी. मग आपण दोघेच आहोत 5-6 दिवस. मी विनायकला भेटलो आणि त्याला स्टेशनवर सोडून आलो. विनायक गेल्यावर आता कविता वहिनी आणि मी दोघेच होतो. नंतर काय, मग आमचं नको ते. 5-6 दिवस कविता वहिनी आणि मी दोघांनी. विनायक आल्यावर पण मी तिथेच थांबलो होतो. थोडे दिवस तिथे थांबल्यावर मी परत घरी आलो. विनायकला महिन्यातून 2-3 दिवस तरी बाहेरगावी जावे लागत होते. तो जेव्हा जायचा तेव्हा कविता वहिनी मला बोलवायची, तिला सोबती म्हणून. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.